आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये आहोत. आज आपण दौंड शहरामध्ये आहोत. आज आपल्याबरोबर काँग्रेस महासचिव दौंड तालुका प्रकाश सोनवणे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की येणाऱ्या लोकसभेसाठी त्यांची काय भूमिका आहे. आपल्या पक्षांतर्गत येणाऱ्या लोकसभेसाठी आमच्या भूमिका अशा आहेत की दौंड तालुक्याला चांगले कॉलेजेस झाले पाहिजे. चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी आम्हाला साथ दिली पाहिजे. त्या लोकप्रतिनिधींनी जो आजपर्यंत काही विकास केला नाही तो आता विकासाची नांदी घातली पाहिजे. कित्येक वर्ष झालं दौंड शहराचा व तालुक्याचा विकास झालाय का असं तुम्हाला वाटतंय का? दौंड तालुक्याचा व दौंड शहराचा विकास झाला नाही. तो न होण्याचे कारण बी काही लोक होते जे आज त्या पक्षात नाहीयेत. त्या पक्षातून ते गेल्यामुळं शक्यतो आता दौंड तालुक्याचा विकास होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात दिसत आहेत. ते गेल्यामुळं 100% विकास होईल असं दौंड शहराला व दौंड तालुक्याच्या लोकांना वाटत आहे. जे निवडून येणारे लोकसभा खासदार असतील त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय? दौंडसाठी कॉलेजेस बांधावेत. जे युवकांना 80 ते 90 किलोमीटरचं रोजचं जाणं येणं राहतं. पुण्यासारख्या ठिकाणी, बारामतीसारख्या ठिकाणी ज्या कॉलेजेस आहेत, जे दौंडचे युवक बाहेरच्या ठिकाणी जाऊन कॉलेजेसला ऍडमिशन घेतात, त्यांना येणे जाणं परवडत नाही. परत त्यांच्या घरच्यांचे प्रॉब्लेम आहेत. तर दौंडला जर त्यांनी कॉलेजेस दिले, लोकप्रतिनिधींनी जे निवडून येणार आहेत, जे आमच्या महाविकास आघाडीचे आहेत, त्यांनी जरी आम्हाला दौंड शहराला व तालुक्याला एखादं मेडिकल कॉलेज, एखादं लॉचं कॉलेज असं जर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं तर युवकांसाठी चांगलं उपक्रम राहील आणि त्यांना निवडून यायला आणखी मदत होईल. तर दौंड शहरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी व तरुण वर्गासाठी शैक्षणिक संस्था यावेत आणि दौंड शहराचा विकास व्हावा असं काँग्रेसचे महासचिव, दौंड तालुका काँग्रेसचे महासचिव प्रकाश सोनवणे यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन रोहित पाडळेसह संतोष जाधव, टॉक इंडिया दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.